पुण्याच्या सदाशिव पेठेतला तो नेहमीसारखा एक साधा सकाळचा दिवस होता. रस्त्यावर नेहमीची लगबग सुरू होती. कुठे चहाच्या टपरीवर गर्दी होती, तर कुठे मंदिरात दर्शनासाठी आलेल्या लोकांची रांग होती, तर कुठे कामाच्या घाईत लोक आपापल्या दिशेने धावत होते. त्याच गर्दीतून एक आलिशान काळी कार हळूहळू पुढे सरकत होती. कारच्या मागच्या सीटवर पुण्यातील एक प्रसिद्ध उद्योगपती कुलदीप जाधव फोनवर आपल्या ऑफिसमधल्या महत्त्वाच्या कामाबद्दल बोलत बसला होता. काही क्षणांनी ट्रॅफिकमुळे गाडी मंदिराजवळ थांबली आणि सहज म्हणून त्याची नजर देवळाच्या पायऱ्यांकडे गेली. तिथे एका जुन्या कपड्यातला, अंगावरची हाडं स्पष्ट दिसणारा एक वृद्ध माणूस शांतपणे बसला होता. कुलदीपची नजर त्या चेहऱ्यावर स्थिरावली आणि पुढच्या क्षणी त्याच्या हातातून मोबाईल जवळजवळ निसटला. कारण त्या वृद्ध चेहऱ्यात त्याला एक अशी ओळख दिसली होती जी त्याने स्वतःच्या व्यस्त आयुष्यात अनेक वर्षांपासून जाणीवपूर्वक विसरून टाकली. मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेल्या माणसाकडे पाहून माणुसकी थरथरली. ही कथा कल्पनेतली नाही, तर ही खरी आहे. आणि तो मंदिराच्या पायऱ्याशी बसलेला माणूस नक्की कोण होता, हे सर्व आपण खालील कथेमध्ये पाहूयात. असं शहर जिथे सगळं दिसतं पण सगळं पाहिलं जात नाही. त्या गर्दीतच अतिशय महागडी असलेली गाडी इतर गाड्यांपेक्षा वेगळी भासत होती. त्या गाडीची नंबर प्लेटही खास होती. सत्तेची, संपत्तीची खूण असणारी. ड्रायव्हरचा पोशाख इस्त्री केलेल्या ताठ मानेने गाडीच्या आत आरामदायी सीटवर बसलेला तो माणूस सतत फोनवर बोलत होता. आज त्याच्या आवाजात घाई नव्हती, घाबरटपणा नव्हता. होता तो फक्त आत्मविश्वास, मोठेपणाचा, पैशातून आलेल्या ताकदीचा. तो होता कुलदीप जाधव, करोडपती कुलदीप जाधव. यशस्वी शहरात ओळख असलेला. अशा पुण्यातील बिझनेस सर्कलमध्ये त्याचं नाव घेतलं की परिचय देण्याची गरजच भासत नसे. IT कंपनीचा मालक, कोट्यवधी रुपयांचा टर्नओव्हर, न्यूजपेपरमध्ये झळकणारा फोटो, झगमगत्या स्टेजवरून केलेली भाषणं, बाहेरून पाहणारा कोणीही सहज म्हणाला असता, कुलदीपने आयुष्यात सगळं काही मिळवलं आहे. पण त्या सकाळी कुलदीपचं मन खूप अस्वस्थ होतं. फोन कट झाल्यावर त्याने अलगद मान वळवली आणि खिडकीतून बाहेर पाहू लागला. रस्त्याच्या कडेला चालणारी माणसं, ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या गाड्या, देवळाच्या दिशेने सरसरणारी गर्दी, सगळं काही अगदी शांत होतं. पण अर्थाने भरलेल्या चित्रफितीसारखं पुढे चाललं होतं. जग आपल्या गतीने पुढे सरकत होतं आणि तो त्या गाडीच्या आत क्षणभर थांबून राहिला होता. त्याच्या मनात काहीतरी खटकत होतं. नेमकं काय हे त्याला कळत नव्हतं. कधीकधी आयुष्यात सगळं मिळालं असलं आणि तरीही आत कुठेतरी काहीतरी कमी असल्याची जाणीव टोचतच राहते. कुलदीपला त्या क्षणी नेमका त्याचा रिकामेपणा समोर जात होता. सदाशिव पेठेतील भटवाडी लेन ओलांडताच गाडी आपोआप मंदावली. पुढचा रस्ता अरुंद होता. दोन्ही बाजूनी नेहमीसारखंच ट्रॅफिकमुळे गाडी थांबली. रस्त्याच्या बाजूला एक लहानसं जुनं देऊळ होतं. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. दगडाने कोरलेल्या पायऱ्या, पितळी घंटेचा मंद निनाद आणि समोर सावली पसरून उभं असलेलं जुनं पिंपळाचं झाड. गुरुवारचा दिवस होता. देवळाकडे जाणाऱ्या माणसांची ये-जा अखंड सुरू होती. कोणी हातात नारळ घेऊन, कोणी फक्त ओठावर नाव ठेवून, तर कोणी मनात साचलेलं ओझं घेऊन देवळाच्या कडेला काही माणसं बसलेली होती. अशी माणसं ज्यांना शहर रोज पाहतं आणि रोज विसरून जातं. गाडी थांबली आणि त्या क्षणी कुलदीपची नजर नकळत त्या देवळाकडे वळाली. देवळाच्या बाजूला टेकून एक वृद्ध व्यक्ती बसलेली होती. कपडे जुने होते. थकलेलं शरीर स्पष्ट दिसत होतं. चेहरा कोरडा रेषांनी भरलेला होता. पण डोळ्यात एक विचित्र शांत स्थिरता होती. ते कोणाला हाक देत नव्हते, तर हातही पसरत नव्हते. फक्त तिथे गुपचूप बसले होते. जसे जगाकडून त्यांना आता कोणतीच अपेक्षा उरलेली नव्हती. अचानक कुलदीपचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. त्या चेहऱ्यात काहीतरी ओळखीचं होतं. अस्वस्थ करणारी ओळख. त्याने गाडीची काच हळूच खाली केली आणि अधिक लक्ष देऊन पाहू लागला. गाडी थांबलेली असल्याने दृश्य स्पष्ट दिसत होतं. त्या क्षणी त्या वृद्धाने मान वर केली आणि त्याची नजर थेट कुलदीपच्या नजरेला जाऊन भिडली. त्या एका क्षणात कुलदीपच्या आत काहीतरी हादरून गेलं. त्याला जाणवलं, हा चेहरा त्याने खूप आधी कुठेतरी पाहिलेला आहे, फार जवळून. आणि त्या क्षणात त्याच्या डोक्यात
एकाच वेळी असंख्य चित्र फिरू लागली. एक छोटंसं घर, सकाळची धावपळ, शाळेची नीट घडी घातलेला ड्रेस आणि एक माणूस जो नेहमी वेळेवर उभा राहत होता. आठवणींचा तो क्षण अजून मनात रुजू असतानाच कुलदीपच्या ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली. तेवढ्यात कुलदीप अचानक म्हणाला, गाडी थांबव. ड्रायव्हर चकित झाला. क्षणात ब्रेक लागले. पाठीमागून हॉलचा कर्कश आवाज उसळला. काही चेहरे चिरले, काही हात हवेत उडाले, पण कुलदीपला काहीच ऐकू येत नव्हतं. तो पटकन गाडीतून बाहेर पडला. गाडीतून बाहेर उतरला. आजूबाजूला उभे असलेले लोक क्षणभर जागेवर गोठून गेले. काचेच्या व्हीआयपी कारमधून उतरलेला सूट घातलेला माणूस थेट देवळाबाहेर उभा राहिला होता. लोकांच्या खिशातून मोबाईल कॅमेरे बाहेर आले होते. क्षण कैद करायची घाई सगळ्यांच्या डोळ्यात होती, पण कुलदीपला त्याची काहीच पर्वा नव्हती. तो सरळ त्या वृद्ध व्यक्तीच्या दिशेने चालू लागला. जसा जसा तो जवळ जाऊ लागला तशी त्याची मनातील खात्री घट्ट होत गेली. तोच चेहरा, तेच डोळे. वृद्ध व्यक्तीने त्याच्याकडे वरून खालपर्यंत पाहिलं. क्षणभर नजर थांबली आणि मग भुवया हळूच जवळ आला. जणू आठवणीचे तुकडे आपापल्या जागा शोधत होते. जणू ओळखीला थोडा वेळ लागत होता. काही क्षण गेले. कुलदीपचा आवाज थरथरत होता, पण त्यात थोडीही शंका नव्हती. तो तिथेच कडेला बसला. त्याचा कंठ दाटून आला. बाबा, हा शब्द ज्याचा उच्चार त्याने कितीतरी वर्षापासून केलेला नव्हता. आजूबाजूला उभे असलेले लोक आता पूर्णपणे थांबले होते. कोणालाच कळत नव्हतं नेमकं काय घडत आहे. एका बाजूला उभा होता कोट्यवधी संपत्तीचा मालक आणि दुसऱ्या बाजूला देवळाच्या भिंतीला टेकून बसलेले एक वृद्ध. आणि या दोघांमध्ये एकच शब्द उभा राहिला होता, बाबा. जयवंत जाधवांनी हळूच हात पुढे केला, जणू समोर दिसणारी व्यक्ती स्वप्न तर नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी. त्यांचा हात थरथरत होता. तू बरा आहेस ना? आवाज शांत होता, पण त्यामध्ये वर्षानुवर्षीची ओढ आणि न बोललेली वेदना दडलेली होती. कुलदीपने तो हात घट्ट पकडला आणि त्या स्पर्शात शब्दांची गरज नव्हती. तो हात खडबडीत होता, थंड होता, पण त्या स्पर्शात कुलदीपला आपलं संपूर्ण संगोपन जाणवू लागलं. तुम्ही इथे कसे बाबा? प्रश्न ओठांवर आला, पण पूर्ण व्हायच्या आधीच आवाज गळ्यात अडकला. जयवंतरावांनी मान खाली घातली. क्षणभर शांतता पसरली आणि मग ते हळूच म्हणाले, देवाच्या घराजवळ बसलं की दिवस निघून जातो. आणि त्या आवाजात तक्रार नव्हती, राग नव्हता. होता तो फक्त वर्षानुवर्षाचा थकवा. त्या क्षणी कुलदीपला पहिल्यांदा जाणीव झाली, यशाचा शिखर गाठल्यानंतरही त्याने आयुष्यात खूप काही गमावलं आहे. ज्या माणसाने त्याला इथपर्यंत पोचवलं होतं तोच माणूस आज त्याच्या आयुष्यातलं सर्वात दुर्लक्षित कोपऱ्यात बसला होता. कुलदीपने विचार न करता म्हटलं, बाबा, तुम्ही माझ्याबरोबर चला. जयवंतरावाने हलकासा विरोध केला. ते म्हणाले, तुझं जग वेगळं आहे. पण यावेळी कुलदीप ऐकायला तयार नव्हता. त्यांना अलगद आधार दिला आणि कोणताही दुसरा विचार न करता त्यांना गाडीच्या दिशेने घेऊन निघाला. सदाशिवपेठला तोच रस्ता, तेच देऊळ, तीच रोजची गर्दी, पण त्या दिवशी त्या परिचित अनपेक्षित अवकाशाने एक कथेच अनपेक्षित वळण घेतलं होतं. ही कथा फक्त एका मुलाची आणि एका वडिलांची नव्हती. ती त्या शांततेची होती, जी नेहमीच प्रगतीच्या कोल्ह्यात गुदमळून जाते. कुलदीपने आपल्या वडिलांना, जयवंतरावांना गाडीच्या पाठीमागच्या सीटवर अलगद बसवलं आणि स्वतः त्यांच्या शेजारी जाऊन बसला. गाडी पुढे सरकू लागली आणि मागे हळूहळू सुटू लागली. सदाशिवपेठेत ते अरुंद ओळखीचे रस्ते, पण गाडीच्या आत गेल्या कित्येक वर्षाची साठलेली शांतता पसरली होती. न बसलेले बोललेले ड्रायव्हर आरशातून एक क्षण पाहिलं तेवढंच आणि पुन्हा गपगुमान गाडी चालवत राहिला. एसीची थंड हवा सतत येत होती, पण जयवंतरावांच्या अंगात पसरलेली थंडी वेगळीच होती. ती अशी थंडी तेव्हाच वाजते जेव्हा माणूस अशा घराकडे परत जात असतो तिथे त्याचं असणं आता निश्चित राहिलेलं नसतं. काही वेळ कोणीच काही बोललं नाही. कुलदीप खिडकीतून बाहेर पाहत होता, पण खरं तर तो बाहेर नाही, स्वतःच्या आत पाहत होता. त्याला अचानक जाणवलं, किती वर्ष झाले असतील आपल्या वडिलांच्या शेजारी बसून असं शांतपणे बसलेला आणि गाडी पुढे जात होती. आणि मग कुलदीपने हळूच, जणू त्या शांततेला दुखू नये अशा आवाजात विचारलं, बाबा, तुम्ही इथे कसे आलात?
आणि अशा अवस्थेत देवळाच्या बाहेर बसावं का लागलं तुम्हाला? हा प्रश्न खूप काळ त्यांच्या मनात दडून राहिला होता. आज तो बाहेर पडत होता. पण त्या क्षणी त्यांच्या मनात एक अनामिक भीती होती. त्यावर उत्तर काय असेल? जयवंतरावांनी सुरुवातीला काहीच उत्तर दिलं नाही. फक्त एक दीर्घ श्वास घेतला. जणू आपल्या आत दडलेल्या अनेक पडद्यांना उघडण्याआधी स्वतःला तयार करत होते ते. क्षणभर गाडीच्या आत अजूनच शांतता दाटली. मग हळू त्यांनी बोलायला सुरुवात केली. कुलदीप जेव्हा मुंबईला गेला होता तेव्हा मला कसली चिंता नव्हती. त्यांचा आवाज शांत होता, पण त्यात एक हलकी थरथर होती. उलट अभिमान होता. ते गल्ली गल्लीत सांगायचे, मुलगा मोठं काम करायला शहरात गेला आहे म्हणून त्या अभिमानात एक समाधान होतं, एक शांत झोप होती. पहिल्यांदा कुलदीपचा फोन रोज यायचा, पण तो प्रत्येक लहान लहान गोष्टी सांगायचा. कधी कामाचा ताण तर कधी डोळ्यात साठवलेली स्वप्न. प्रत्येक स्वप्न संपल्यानंतर जयवंतराव मनोमन देवाचे आभार मानायचे, माझा मुलगा योग्य वाटेवर आहे. इतकंच त्यांना पुरेसं होतं. हळूहळू फोन कमी होऊ लागले. आधी रोज, मग आठवड्यातून एकदा, मग महिन्यातून एकदा. पण जयवंतरावांनी कधीच तक्रार केली नाही, कधी प्रश्न विचारला नाही. त्यांना वाटायचं मुलगा पुढे चालला आहे आणि वडिलांना याहून मोठी गोष्ट कोणती? मग कुलदीपचं लग्न झालं. मोठ्या हॉटेलमध्ये, मोठ्या लोकांच्या गराड्यात, झगमगाटात, प्रकाश, हसू, सगळं काही भव्य. जयवंतराव तिथे होते, पण त्या दिवशी त्यांना पहिल्यांदा जाणवलं, या सगळ्या झगमगाटात आपली परिस्थिती आता फक्त एक औपचारिकता म्हणून उरली आहे. ते कोणावरही नाराज नव्हते, राग नव्हता आणि तक्रारही नव्हती. पण मनाच्या एका कोपऱ्यात ते हळूहळू स्वतःलाच कमी समजू लागले होते. लग्नानंतर कुलदीपचं घर बदललं आणि त्याबरोबर एक संपूर्ण जगही बदलून गेलं. जयवंतराव काही दिवस तिथेच राहिले. नवीन घर, नवीन माणसं, नवीन संसार. पण हळूहळू त्यांना जाणवू लागलं, आपल्या सवयी, आपली दिनचर्या या घराच्या लयीशी जुळत नाही. ते अजूनही लवकर उठत, नेहमीप्रमाणे पूजा करत, साधं जेवण घेत, पण घरातलं वातावरण वेगळंच होतं. शांत पण आपलंसं नसलेलं. त्यात आपलेपणा नव्हता. सुनबाई काही बोलत नव्हती. तिच्या तोंडातून शब्द निघत नव्हते. पण तिचं गप्प राहणं खूप काही सांगून जात होतं. जयवंतरावांच्या लक्षात आलं होतं, प्रत्येक वेळी गप्प राहणं म्हणजे स्वीकृती नसते. एके दिवशी त्यांनी शांतपणे सांगितलं, मी काही दिवसांसाठी गावी जाणार आहे. त्या दिवशी कुलदीपने त्यांना थांबवलं नाही. कुलदीपला वाटलं, कदाचित त्यांना वाटलं असेल काही दिवसात बाबा परत येतील. त्याने मनात ठरवलं, काही दिवसांची तर गोष्ट आहे, पण ते परत कधी आलेच नाही. त्या अर्थाने तरी नाही. गावी पोचल्यानंतर जयवंतरावांना जाणवलं, ते गाव आता तसं उरलेलं नव्हतं जसं त्यांच्या आठवणीत होतं. जुनी माणसे शहराकडे निघून गेली होती. काहींनी या जगाचा निरोप घेतला होता. शेती विकली गेली होती. नाती औपचारिक झाली होती. ओळखी उरल्या होत्या, आपुलकी नाही. तिथे जयवंतराव एकटेच पडले. महिने सरले, एकटेपण अधिक गडद होत गेलं आणि काही महिन्यानंतर ते पुन्हा पुण्याला परत आले. विचार केला होता मुलाच्या घरी जाऊन राहावं, पण घरी येऊन पाहिलं तर दरवाजावर कुलूप लटकलेलं होतं. कुलदीपशी बोलणं झालं नाही, तर त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, मी काही दिवसांसाठी बाहेर आलो आहे, काही दिवसांनी बोलूया. ते काही दिवस त्यांनी वाट पाहत काढले. दिवसांचे आठवडे झाले, आठवड्याचे महिने झाले आणि त्या प्रत्येक दिवसाबरोबर त्यांचा आत्मसन्मान हळूहळू झिजत गेला. जणू एखादी जुनी वस्तू जी वापरत न राहिल्यामुळे धूळ खात पडलेली. कुणाच्या रस्त्यावर त्यांचं आयुष्य वाहू लागलं. कधी रेल्वे स्टेशनवर अंधाराची साथ घेत रात्र काढली, तर कधी अनोळखी धर्मशाळेत, जिथे माणसं असतात पण आपलेपणा नाही. त्यांनी कोणाकडे तक्रार केली नाही, कोणाकडे मदतीचा हात पुढे केला नाही, कारण त्यांच्या मनात एकच विचार खेळत होता, ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांसाठी खर्च केले, तो शेवटी तक्रार तरी कशी करणार? विठ्ठल रुक्मिणीच्या देवळाबाहेर बसणं त्यांना सर्वात सुरक्षित वाटत होतं, कारण तिथे कोणते प्रश्न विचारले जात नव्हते. तिथे कोणी विचारणारं नव्हतं, तुम्ही इथे का बसलात? तिथे फक्त देवासमोर शांतपणे बसून दिवस शांत संपवता येत होता. हे सगळं ऐकत असताना कुलदीपची मान नकळत खाली झुकली होती. त्याला उमगलं होतं, वडील गरिबीमुळे नाही तर त्याच्या गप्प राहण्यामुळे त्या ठिकाणी पोचले होते. पैसा नसणं ही माणसाची सर्वात मोठी कमी नसते, सर्वात मोठी कमतरता तेव्हा जाणवते जेव्हा तुम्हाला हळूहळू जाणू लागतं, आता तुमची कोणालाही गरज नाही. तोपर्यंत गाडी सदाशिव पेठेतल्या त्या कॉलनीत शिरली होती, जिथे कुलदीपचं भलं मोठं घर उभं होतं. उंच गेट,
शिपाई, कॅमेरे सगळं काही जसंच्या तसंच होतं. एखाद्या यशस्वी माणसाच्या घराला शोभेल असं होतं. जयवंतरावाने बाहेर पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर क्षणभरासाठी हलकंसं स्मित हास्य उमटलं. जणू मनातल्या मनात काहीतरी स्वीकारल्यासारखं. घर खूप मोठं आहे, पण या घरात माझ्यासाठी खरंच जागा आहे का? हा प्रश्न कुणाला विचारलेला नव्हता. तो मुलालाही नव्हता. तो स्वतःला छळणारा प्रश्न होता. कुलदीपने काही न बोलता त्यांचा हात पकडला. त्या स्पर्शात शब्द नव्हते, पण कबुली होती. त्याला उमगलं होतं की फक्त वडिलांना घरी घेऊन येणं महत्त्वाचं नाही, तर त्यांना पुन्हा आयुष्यात मान सन्मान देणं महत्त्वाचं आहे. गाडी घराच्या दरवाजासमोर येऊन थांबली, पण जयवंतराव काही क्षण तसेच गाडीत बसून राहिले. भीती होती, आशाही होती, आणि या दोन्हींच्या मधोमध उभा होता तोच जुना आत्मसन्मान, जो त्यांना मागे वळून जाण्याची आठवण करून देत होता. शेवटी त्यांनी पाऊल टाकलं. घराच्या आत शिरताच वातावरण बदललेलं. हेच तेच घर होतं, पण जयवंतरावांसाठी ते पूर्णपणे नवीन होतं. सगळं काही स्वच्छ, टापटिपीत, नीटनेटकं, पण भावनिकदृष्ट्या शांत आणि निर्वाद. कुलदीपच्या बायकोने त्यांना पाहिलं, आदराने नमस्कार केला, पण तिच्या चेहऱ्यावर हलकीशी अस्वस्थता लपवता येण्यासारखी नव्हती. ती काहीच बोलली नाही, पण त्या शांततेच असंख्य प्रश्न दाबून बसले होते. किती दिवस कुठे राहणार? आता काय बदलणार आहे? आणि त्या क्षणी कुलदीपला पहिल्यांदा जाणवलं, खरं खरं युद्ध बाहेर नाही. बाहेरचा समाज तर ठरलेलंच म्हणणार, वडिलांच्या बाजूने उभं राहिलंच पाहिजे. पण खरी लढाई इथे आहे, या घराच्या भिंतीत, या रोजच्या शांत दिसणाऱ्या पण आतून पोखरणाऱ्या आयुष्यात. त्याला स्पष्ट जाणवलं, इथून पुढचा रस्ता सोपा नाही. प्रत्येक पाऊल प्रश्नाने भरलेला आहे आणि प्रत्येक निर्णयाची किंमत आहे. त्या रात्री जयवंतराव गेस्ट रूममध्ये एकटेच बसून उशिरापर्यंत छताकडे पाहत होते. डोळे मिटता येत नव्हते. मनाला शांतता नव्हती. त्यांना वाटलं होतं ते पुन्हा एकदा कोणाच्या तरी आयुष्यात पाहुणे म्हणून आले आहेत. स्वतःच्या मुलाच्याच घरात. दुसरीकडे कुलदीपलाही झोप येईना. त्याला जाणीव झाली होती, आज जर त्याने वडिलांच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला नाही, तर ही भेट फक्त ही एक हळवी आठवण बनून राहील आणि नातं आणखी थोडं दूर जाईल. त्या रात्री 2 वेगवेगळ्या खोल्यात बसलेले एक वडील आणि एक मुलगा, दोघे एकाच विचारात अडकलेले होते. दुसऱ्या दिवशीची सकाळ इतर दिवसांसारखीच होती. गेट बाहेर वर्तमानपत्र पडलेलं होतं. गार्ड खुर्चीवर बसून आळसलेला जांभाळी देत होता. घरात वरवर शांतता होती, पण त्या शांततेच्या पाठीमागे अनेक न बोललेल्या भावना हालचाल करत होत्या. जयवंतराव नेहमीप्रमाणे लवकर उठले, आंघोळ केली, देवाचं नाव घेतलं आणि खोलीतल्या आराम खुर्चीत येऊन बसले. खोलीत आराम होता, पण आपलेपणा नव्हता. त्यांना स्पष्ट जाणवलं होतं, ते इथे राहायला आले होते, जगायला नाही. जसं एखादा प्रवासी काही काळासाठी थांबतो असंच, पण तेव्हा हक्क नसतो. स्वयंपाकघरात कुलदीपची बायको नाश्ता बनवत होती. हात काम करत होते आणि चेहरा शांत होता, पण तिच्या आत एक विचित्र अस्वस्थता दाटून आली होती. तो अस्वस्थपणा रागातून नव्हता, तर अचानक बदललेल्या आयुष्यामुळे निर्माण झाला होता. लग्नानंतर तिने हे घर आपल्या पद्धतीने, आपल्या सवयीने, आपल्या तालाने सांभाळलं होतं, आणि आता त्याच घरात एक नवीन व्यक्ती उपस्थित स्थायिक होणार होती. ती स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. आपण काय अनुभवाचं? आदर, जबाबदारी की असह्यता? खरं तर हे तिन्ही भाव एकाच वेळी तिच्या मनात गोंधळ घालत होते. कुलदीप तयार होऊन बाहेर आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं, वडील अजूनही खोलीतून बाहेर आले नव्हते. तो त्यांच्या जवळ गेला. जयवंतरावाने त्यांच्याकडे पाहून हलकंसं हसण्याचा प्रयत्न केला. हसू होतं, पण ते हसण्यात थोडासा संकोच मिसळलेला होता. जणू काही मी इथे आहे हे सांगतानाच माझी जागा कुठे आहे हा प्रश्न त्यामध्ये दडलेला होता. कुलदीप त्यांना नाश्त्यासाठी बोलवू लागला, पण त्यांनी नकार दिला. मी नंतर खाईल एवढंच म्हणाले. कुलदीपला लगेच उमगलं, हा फक्त भुकेचा प्रश्न नाही, हा स्वतःची जागा न बिघडण्याचा, स्वतःच्या उपस्थितीमुळे दुसऱ्याला अडथळा निर्माण होऊ नये याचा शांत प्रयत्न आहे. नाश्त्याच्या टेबलवर नवरा बायको समोरासमोर बसले होते. बोलणं होत होतं, पण ते औपचारिक होतं. ऑफिसच्या गोष्टी, दिनचर्या, कामाचे ताण सगळं बोललं जात होतं. तरी टेबलवर एक जागा रिकामी होती. ती रिकामी जागा जयवंतरावांची होती, जे त्यावेळी आपल्या खोलीत एकटेच बसले होते. कुलदीपच्या बायकोने हळूच विचारलं, बाबा नाश्ता करायला का आले नाही? कुलदीप सहज म्हणाला, त्यांना सवय आहे नंतर खायची. दोघांनाही माहिती होतं सत्य काहीतरी वेगळंच आहे, पण त्या सत्याला शब्द द्यायची तयारी अजून कोणाचीच नव्हती. दिवस पुढे सरकत होते. जयवंतराव जास्तीत जास्त वेळ आपल्या खोलीतच राहिले.
जाणून बुजून घराच्या कामात हस्तक्षेप केला नाही, लुडबुड केली नाही. त्यांना एकच भीती होती, आपल्यामुळे सुनेला असुविधा व्हायला नको, तिला त्रास व्हायला नको. दुपारी ते थोडा वेळ बाहेर फेरफटका मारायला गेले. परत आले तेव्हा हातात थोडी फळं होती, रस्त्यातून घेतलेली. त्यांना वाटलं घरात थोडंफार योगदान दिलं तर आपलं असणं कोणाला खटकणार नाही. संध्याकाळी कुलदीप ऑफिसमधून परतला. थकलेला होता, पण त्याने ठरवलं होतं हा थकवा आज कारण ठरू देणार नाही. तो वडिलांच्या खोलीत गेला आणि त्यांच्या शेजारी बसला. जयवंतरावांनी जुन्या आठवणी काढायला सुरुवात केली. गल्ली, शाळा, पुण्याचा बदलला गेलेला चेहरा. काही क्षणासाठी वातावरण हलकं झालं. हवेत थोडासा मोकळेपणा उतरला. तेवढ्यात कुलदीपची बायको दरवाजाच्या चौकटीत येऊन उभी राहिली. ती ऐकत होती, पण आत आली नाही. अजून एक ठराविक अंतर ठेवायचं होतं तिला, कदाचित स्वतःला समजून घेण्यासाठी. रात्री जेवणाची वेळ झाली तेव्हा जयवंतरावांना डायनिंग टेबलवर बोलवण्यात आलं. ते थोडे दडपणातच आले. जेवण साधंसं बनवलेलं होतं, पण वातावरण औपचारिक होतं. कोणताही वाद नव्हता, कोणताही टोमणा नव्हता. तरी प्रत्येकाला जाणवत होतं काहीतरी बरोबर होत नाही. प्रत्येक घास विचार करून खाल्ला जात होता. कोणी कोणालाच आपली उपस्थिती जास्त व्हायला नको होती. जेवण झाल्यावर कुलदीपच्या बायकोने हळू आवाजात म्हटलं, मला काहीतरी बोलायचं आहे. जयवंतराव पटकन उठू लागले. कदाचित आपण या दोघांमध्ये येत आहोत असा त्यांचा समज झाला. पण कुलदीपने त्यांच्याकडे पाहिले आणि बसायचा इशारा केला. बाबा तुम्ही बसा. पहिल्यांदा त्याला वाटत होतं काहीही असो, चर्चा ही बाबांसमोर व्हायला हवी. तिने दीर्घ श्वास घेतला. आवाज खूप संयम ठेवत म्हणाली, मी बाबांचा सन्मान करते, पण मला थोडा वेळ हवा आहे. बाबा अचानक आले आणि मी या बदललेल्या परिस्थितीसाठी तयार नव्हते. माझी स्वतःची दिनचर्या आहे, माझ्या स्वतःच्या काही सीमा आहे आणि मला घरात तणाव नको आहे. तिच्या बोलण्यात कडवटपणा नव्हता, फक्त प्रामाणिकपणा होता. जयवंतराव शांतपणे ऐकत होते. थोड्या वेळानंतर म्हणाले, सुनबाई मी तुला समजू शकतो. मला कुणावरही ओझं व्हायचं नाही. त्यांचा आवाज अगदी शांत होता, पण त्या शांततेत खूप खोल थकवा दडलेला होता. ते पुढे म्हणाले, जर माझ्यामुळे घरातील शांतता बिघडत असेल तर मी स्वतः एखादा मार्ग काढेल. हे ऐकून कुलदीपला धक्का बसला. त्याला जाणीव झाली बाबा नेहमीप्रमाणे परत एकदा मागे हटायला तयार आहेत. तो पहिल्यांदा स्पष्ट आवाजात बोलला, ठामपणे, हे घर माझं आहे बाबा. कुलदीप म्हणाला, फक्त माझ्या बायकोचं नाही, आणि एवढंच नव्हे तर हे घर माझ्या वडिलांचंही आहे. क्षणभर शांतता दाटून आली. त्या शांततेत शब्द घुमत राहिले. तो पुढे म्हणाला, तुम्ही प्रत्येक कठीण क्षणी पळ काढत राहिला तर आपण कधीच एकत्र राहायला शिकणार नाही. बाबा त्या रात्री कोणताही अंतिम निर्णय झाला नाही, पण एक महत्त्वाची गोष्ट नक्की घडली. सगळ्यांच्या मनातला संकोच पहिल्यांदाच शब्दात उतरला होता. ते तिघे आपल्या खोलीत निघून गेली. दारं बंद झाली, पण डोळे मिटले नाहीत. जयवंतराव विचार करत राहिले. मी आयुष्यभर इतरांसाठी वाटा मोकळ्या केल्या. आज स्वतःसाठी एक मार्ग शोधणं एवढं अवघड का झालं आहे? सुनबाईच्या मनात प्रश्नांची गर्दी होती. मी चुकत तर नाही, आणि तरी हे सगळं बरोबर वाटत का नाही? आणि कुलदीप तोही जागाच होता. त्याला उमगत होतं, आता फक्त भाऊक मुलगा राहून चालणार नाही, जबाबदार नवरा आणि गरज पडेल तेव्हा धाडसी व्यक्ती बनावं लागणार होतं. त्या रात्री एकाच घरात 3 वेगवेगळे जग श्वास घेत होती. प्रश्न हा नव्हता की वडील आता घरात राहणार की नाही. खरा प्रश्न हा होता, हे घर आता खरंच सर्वांचं होणार आहे का? रात्र निघून गेली, सकाळ उगवली, पण घरातील अस्वस्थता तशीच जागी राहिली. सूर्याच्या त्या पहिल्या किरणाने खोली उजळली आणि त्याच वेळी जयवंतरावांचे डोळे उघडले. काही क्षण अंथरुणावर बसून राहिले, जणू मनातल्या मनात एखादा कठोर निर्णय घट्ट करत होते. ही ती परिस्थिती होती जिच्यापासून ते आयुष्यभर पळ काढत होते. स्वतःसाठी निर्णय घेण्याची. आयुष्यभर त्यांनी स्वतःपेक्षा आधी नेहमी इतरांच्या सोयी, इतरांच्या अपेक्षा महत्त्वाच्या मानल्या होत्या. आजही मन त्यांना सांगत होतं, पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात थकवा साठून राहिला होता. न बोललेला, न दाखवलेला, पण असह्य. त्या हळूच कुठल्या कोपऱ्यात ठेवलेली छोटीशी बॅग बाहेर काढली. बॅगेत फारसं काही नव्हतं. 2 कपडे, थोडीशी औषधं आणि एक जुना फोटो. त्या फोटोत कुलदीप त्यांच्या खांद्यावर बसून हसत होता, निष्पाप, निरागस. जयवंतरावाने तो फोटो हातात धरून बराच वेळ पाहिला. डोळ्यांच्या कडा ओलावल्या. गालावर अश्रू ओघळण्याआधीच त्यांनी तो अलगद पुसला, कारण अश्रूंनाही आता जागा नव्हती. त्यांना जाणवत होतं, मी आजही या घरात राहिलो तर या भिंतीमध्ये कधीच पूर्वीसारखं वातावरण नसणार. त्यांना आपल्या मुलाच्या आयुष्यात दरी निर्माण करायची नव्हती.
आपला निर्णय कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा ठरू नये एवढीच त्यांची इच्छा होती. स्वयंपाकघरात सुनबाई चहा करत होती. जयवंतराव बॅग घेऊन बाहेर येताना दिसतात तिचा हात क्षणभर थांबला. तिला ओळखायला वेळ लागला नाही. जयवंतराव काय विचार करत आहेत आणि कुठे निघाले आहेत हे तिला लक्षात आलंच. तिच्या मनात एक विचित्र घालमेल सुरू झाली. वरवर तिला सगळं नीट व्हावं असं वाटत होतं, पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक वेगळं समाधान डोकावत होतं. घरातलं वातावरण पुन्हा पूर्वीसारखं व्हावं आणि त्या क्षणी तिला स्वतःच्या विचारांची लाज वाटू लागली. जयवंतराव म्हणाले, मी थोड्या वेळासाठी बाहेर जातोय. ते कुठे जाणार आहेत हे त्यांनी सांगितलं नाही आणि सुनबाईंनी विचारलं नाही. फक्त हलकेच हो म्हणून मान डोलावली. त्या दोन शब्दांच्या मध्ये कितीतरी न बोललेली वाक्य अडकून राहिली होती. कुलदीप उठेपर्यंत जयवंतराव निघून गेले होते. त्याने सहज सांगितलं, बाबा सकाळीच बाहेर आले आहेत. हे ऐकताच कुलदीप हादरून गेला. त्या क्षणात कळलं, बाबांनी पुन्हा तेच केलं होतं. सगळ्यांच्या शांततेसाठी स्वतःला त्यांनी बाजूला केलं होतं. त्याला राग आला नाही, त्याला भीती वाटली. भीती या गोष्टीची की आज जर तो उशीर करेल तर बाबा कदाचित कायमचे निघून जातील. क्षणभर न वेळ दवडता तो गाडीत बसला आणि घराच्या बाहेर पडला. रस्त्यावर गर्दी होती, धावपळ होती, पण त्याला कशाचंच भान नव्हतं. त्याच्या मनात एकच नाव घुमत होतं, विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर. इथून हे सगळं सुरू झालं होतं. तो देवळात पोचला. त्याची नजर थेट वडिलांवर स्थिरावली. जयवंतराव देवळाच्या भिंतीला टेकून बसले होते, शांत, थकलेले. फक्त यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कोणती अपेक्षा नव्हती. जणू त्यांनी स्वतःला सांगितलं होतं, आता हेच ठिकाण माझं आहे. कुलदीप त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिला, नंतर बसला. काही वेळ दोघेही शांत. लोक येत जात होते, घंटा वाजवत होते, पण या दोघांसाठी जणू वेळ थांबून राहिला होता. कुलदीप हळूच म्हणाला, बाबा यावेळी मी तुम्हाला असं जाऊ देणार नाही. डोळ्यात पाणी साठत पुढे म्हणाला, तुम्ही निघून गेलात, तिथे राहिला तर ते घर कधीच घर राहणार नाही बाबा. जयवंतरावांनी अत्यंत शांत आवाजात उत्तर दिलं, घर तेव्हाच घर असतं जेव्हा तिथे सगळं सामान्य असतं. थोडं थांबून ते म्हणाले, मला सुनबाईची जागा माहीत आहे, तिचं आयुष्य माहीत आहे आणि दुसऱ्यांचा आनंद हिरावून घ्यायचा मला कोणताही अधिकार नको आहे. घराघरात डोळ्यातले अश्रू उघळू लागले. तो पहिल्यांदाच आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा तुम्ही नेहमी दुसऱ्यांचा विचार करता, पण कधी कुणी तुमचा विचार केला का? तो थरथरत म्हणाला, तुम्ही परत निघून गेला तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही बाबा. तोपर्यंत कुलदीपची बायकोही तिथे पोचली. घरी तिचं मन लागत नव्हतं. मनातील घालमेल तिला इथपर्यंत घेऊन आली होती. दुरूनच तिने दृश्य पाहिलं. एक मुलगा आपल्या वडिलांसमोर बसून पहिल्यांदा सत्याच्या बाजूने उभा राहिलेला. त्या क्षणी तिला जाणवलं, हा फक्त वडील आणि मुलाचा प्रश्न नाही, हा माणुसकीचा प्रश्न आहे. ती हळूहळू त्यांच्या जवळ आली. पहिल्यांदा तिने जयवंतरावांशी स्पष्ट बोलायचं धाडस केलं. मला भीती वाटते, ती म्हणाली, माझं आयुष्य बदलून जाईल, माझी दिनचर्या बदलेल, कदाचित माझ्या हातात काहीच राहणार नाही. थोडं थांबून ती म्हणाली, पण मला असंही वाटतं, या घरात कुणालाही परक समजायला लागू नये. जयवंतराव सगळे शांतपणे सगळं ऐकत राहिले. मग अत्यंत संयम स्वरात म्हणाले, मी कधी या घरात हक्क दाखवायला आलेलं नव्हतं, फक्त माझ्या मुलाजवळ राहायला आलो होतं. ते पुढे म्हणाले, मी राहिल्यामुळे कोणाला त्रास होत असेल तर मी निघून जाईल, पण कोणी मला आपलं म्हटलं तर मी सन्मानाने त्या घरात राहू शकतो. त्या क्षणी सुनबाईच्या डोळ्यात अश्रू आले. तिच्या लक्षात आलं, समस्या जयवंतराव नव्हते, समस्या तिच्या मनात दडलेली भीती होती. तिने एकदा कुलदीपकडे पाहिलं, मग हळूच नजर जयवंतरावांकडे वळवली आणि म्हणाली, बाबा मला वेळ हवा आहे. हे शब्द उच्चारताना तिच्या मनात एक वेगळं सत्य उमटत होतं. जयवंतरावांनी परत घरी यावं ही तिची इच्छा तिच्या मनात खोल रुजलेली होती. त्या क्षणी कुलदीप एकमेकांच्या गळ्यात पडलं. कोणीही एकमेकांच्या गळ्यात पडलं नाही. कोणती हमी दिली नाही. कोणताही शब्द उद्याची खात्री देणारा नव्हता. पण एक गोष्ट घडली होती. खरं बोलणं झालं होतं, जे खूप दिवसांपासून टाळलं जात होतं आणि जे न झाल्यामुळे सगळे थकून गेले होते. कुलदीपने आपल्या वडिलांचा हात घट्ट पकडला आणि ठामपणे म्हणाले, यावेळी तुम्ही माझ्याबरोबर येणार तर समजूतदारपणानेच. थोड्या वेळापूर्वी जयवंतराव तिथे एकटे बसले होते आणि तिघे एकत्र निघाले. पण परत येताना कुणाच्याही चेहऱ्यावर विजयाचा अभिमान नव्हता, फक्त एक शांत थकलेले समाधान होतं, जे मोठ्या संघर्षानंतर, अनेक न बोललेल्या वेदनानंतर मिळालं होतं. पण ही कथा अजून संपलेली नव्हती. खरी परीक्षा तर आता सुरू होणार होती, या निर्णयाला निभावण्याची. विठ्ठल रुक्मिणीच्या देवळातून परत आल्यानंतर घरातलं वातावरण क्षणार्धात आदर्श झालं नाही.
कोणताही चमत्कार घडला नाही, सगळ्यांचे मन एकाच वेळी बदलले नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की बदलली होती. आता सगळ्यांना हे उमगलं होतं की एखादी गोष्ट टाळल्यामुळे ती संपत नाही, ती फक्त आत आत वाढत राहते. त्या संध्याकाळी घरात शांतता होती, पण ती पूर्वीसारखी जड नव्हती. आता ती शांतता विचार करण्याची होती, समजून घेण्याची होती, पळून जाण्याची नाही. जयवंतरावांनी यावेळी स्वतःला वेगळं करून घेतलं नाही. ते अजूनही सावरत होते, पण पूर्णपणे थकलेले नव्हते, मोडलेले नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्यांनी तेच केलं. त्यांना नेहमी समाधान देत आलं होतं. देवासमोर नतमस्तक झाले, थोडा फेरफटका मारला आणि मग नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र उघडलं. फरक इतकाच होता, आता ते बातम्या वाचताना असा विचार करत नव्हते, मी या घरातून अजून किती दिवस आहे. पहिल्यांदा त्यांच्या मनात एक जाणीव निर्माण झाली, कदाचित हे घर अस्थायी नाही. कुलदीपनेही आपल्या कामाच्या पद्धतीत बदल केला. तो अजूनही यशस्वी होता, अजूनही व्यस्त होता, पण आता तो वेळ फक्त पैशात मोजत नव्हता. संध्याकाळ आल्यानंतर तो जाणीवपूर्वक लवकर घरी यायला लागला. कधी वडिलांबरोबर बसून जुन्या आठवणी काढत बसायचा, कधी शब्द न बोलता त्यांची शेजारी येऊन बसत असते. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, प्रत्येक नातं बोलूनच तयार होत नाही. कधी कधी फक्त सोबत बसणं, ही सोबत वेळ घालवणंही पुरेसं असतं. त्याच्या बायकोसाठी हा काळ सगळ्यात कठीण होता. बाहेरून पाहिलं तर सगळं नीट सुरळीत होतं, पण तिच्या मनात प्रश्नांची गर्दी होती. माझं स्वातंत्र्य कमी होईल का? माझ्या आयुष्यावर दुसऱ्यांचा प्रभाव वाढेल का? भीती अजून तशीच होती, पण जेव्हा ती जयवंतरावांकडे पाहायची, सासऱ्यांकडे पाहायची, तेव्हा तिला दिसायचं, ना तक्रार, ना हस्तक्षेप, ना कुठलाही हक्क दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला. ती शांत होते स्वतःच्या मर्यादेत आणि तिला हळूहळू जाणीव व्हायची, ज्या गोष्टीची ती भीती बाळगत होती त्या भीतीपेक्षा तिच्या मनातल्या कल्पना जास्त मोठ्या होत्या. एके दिवशी जयवंतरावाने स्वतः सुनेशी बोलण्याचे ठरवले. अतिशय शांतपणे ते म्हणाले, सुनबाई, मी घरातल्या कामामध्ये लक्ष घालणार नाही, कोणत्याही निर्णयात न विचारता मत देणार नाही. मी क्षणभर त्यांनी पुढे हात जोडून घेतला. आणि कधी तुला वाटलं की माझ्यामुळे तुला अडचण होत आहे, तर ते स्पष्टपणे सांगायला संकोच करू नकोस. हे कुठलेही स्पष्टीकरण नव्हतं, ना बचाव ना तक्रार. हा एक वृद्ध माणसाचा आपला सन्मान जपण्याचा शेवटचा पण प्रामाणिक प्रयत्न होता. त्या चर्चेनंतर काही गोष्टी बदलल्या. हळूहळू पण खोलवर सुनबाईला जाणवले की समोरचा माणूस अधिकार गाजवायला नाही, सहारा व्हायला आलेला आहे. त्या दिवशी तिने पहिल्यांदा जयवंतरावांच्या सोबत बसून चहा घेतला. दोघांचं बोलणं अगदी साधं होतं. गल्लीतल्या गोष्टी, जुन्या आठवणी, कधी एखादा हलकासा संवाद. खूप काही तुटून गेलं होतं, विशेषतः ती भिंत जी भीतीमुळे नकळत उभी राहिली होती. हळूहळू दिवसाची दिनचर्या नवीन संतुलनात जुळू लागली. जयवंतराव सकाळी देवळात जात होते, पण आता देवळाच्या बाहेर बसून राहत नव्हते. ते दर्शन घेऊन परत येत होते. हा बदल अगदी छोटासा वाटेल, पण त्यांच्यासाठी तो खूप मोठा होता. कारण तो फक्त सवयीचा बदल नव्हता, तो एक संकेत होता. आता त्यांना दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नव्हती. ते आता इथेच होते, आपल्या माणसांमध्ये. एके रविवारी कुलदीपने घरी साधं जेवण ठेवलं होतं. कोणताही दिखावा नव्हता, कोणतीही मोठी पार्टी नव्हती. फक्त काही जवळची माणसं. आपले सगळ्यांनी जयवंतरावांकडे मान सन्मानाने पाहिलं, त्यांच्याशी बोलले, आपुलकीने चौकशी केली. कुणी असं विचारलं नाही की ते इथे का राहतात. त्या दिवशी कुलदीपला एक महत्त्वाची जाणीव झाली. आपण समाजाला जसं कठोर समजतो तसं तो नेहमी नसतो. खरं युद्ध बाहेर नसतं, ते आपल्या मनात, घरात, आपल्या मनात चालू असतं. संध्याकाळी सगळे पाहुणे निघून गेल्यानंतर जयवंतराव शांतपणे कुलदीपला म्हणाले, बाळा, आता मी समाधानी आहे. थोडा थांबून ते पुढे म्हणाले, देवळाच्या बाहेर बसणंही भुकेपोटी नव्हतं, ते मी बेकार आहे या भावनेपोटी होतं. जेव्हा माणसाला वाटतं की त्याची गरज उरलेली नाही, तेव्हा तो सगळ्यात आधी स्वतःला कमी समजतो, सोडून देतो, स्वतःलाच जबाबदार. हे बोलणं ऐकून कुलदीप बराच वेळ गप्प राहिला. त्या शांततेत त्याला कठोर सत्य उमगलं. सगळ्यात मोठा अपराध कुणाला सोडून देणं नसतं, तर त्याला हे जाणून देणं असतं की तो आता गरजेचा नाही. काही दिवसांनी कुलदीप एका कार्यक्रमात बोलायला गेला. तिथे त्याला यशाबद्दल प्रश्न विचारले गेले. प्रगती कशी केली, शिखर कसं गाठलं, पुढचं ध्येय काय, पण तो वेगळंच काहीतरी बोलला. त्याच्या मनात खोलवर रुजलेली एकच गोष्ट, जर आपली प्रगती आपल्या आईवडिलांना घराबाहेर काढत असेल, तर त्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह उभं राहायलाच हवं. त्याने कुणालाही सल्ला दिला नाही, उपदेश दिला नाही, फक्त आपला अनुभव मांडला. त्या दिवशी काही लोक टाळ्या न वाजवता निघून गेले, पण बरेच जण विचार करत घरी परतले. घरी परतल्यावर कुलदीपने पाहिलं, जयवंतराव टीव्ही समोर बसले होते शांतपणे, आणि त्याची बायको त्यांच्या शेजारी. दोघे रोजच्या घडामोडीवर चर्चा करत होते.
कधी एखादी जुनी आठवण, कधी एखादा साधा हाशा. सुनबाई आणि सासरे एकत्र बसून टीव्ही बघत होते. दृश्य अगदी साधं होतं, पण कुलदीपसाठी ते कोणत्याही पुरस्कारापेक्षा कमी नव्हतं. त्याला वाटलं कदाचित हेच खरं यश आहे. असं घर जिथे कोणी स्वतःला अतिरिक्त समजत नाही. सदाशिव पेठेतील तेच रस्ते होते, तेच घर, तेच देऊळ. फरक इतकाच होता, आता एक बाप देवळाच्या बाहेर बसत नव्हता तर तो आपल्या घरी परत आला होता. तर मित्रांनो, ही कथा कुठल्या एका घराची नाही, ही त्या प्रत्येक मुलाची आहे जो यशाच्या शर्यतीमागे राहिलेल्यांना विसरतो. त्या प्रत्येक सुनेची आहे जी भीती आणि जबाबदारीमध्ये अडकते. आणि त्या प्रत्येक वडिलांचे जे शांत राहून सगळं सहन करतात. कारण माणुसकी मोठ्या निर्णयात नाही तर रोजच्या छोट्या छोट्या कृतीमध्ये जिवंत असते. आणि जर ती माणुसकी एखाद्या घरात परतली तर ही कथा यशस्वी झालीच म्हणून समजा. आणि यामध्येच आपल्या सर्वांचे श्रेय आहे. त्यामुळे माणुसकी जपा, सर्व काही आपोआपच मिळत जाईल. माणुसकी नाही आणि फक्त पैसा आहे याचा काही फायदा नाही, हे नेहमी लक्षात असू द्या. तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.